जय शिवराय मित्रांनो, आपण आज चिंतेत असतो की असं कसं झालं, हे माझ्यासोबतच का झालं, काय कारण आहे, ह्या गोष्टीचा सतत विचार करत राहतो. एकदा यमदेव एका जंगलातून येत असतात. एका जणाचा मृत्यू झालेला असतो आणि त्याचा आत्मा घेण्यासाठी ते त्या जंगलातून जात असतात. तेवढ्यात एका पोपटाकडे त्यांची नजर जाते आणि ते हसतात आणि निघून जातात तिथून. त्यावेळेस तो पोपट बघतो की यमदेव हसले मला. त्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होतं. आता साहजिक आहे ना, जी मृत्यूची देवता आहे ती जर एखाद्याकडे बघून हसली तर त्याला 100% वाटतं की आता पुढचा नंबर आपला आहे. यमदेव जर आपल्याकडे बघून हसले म्हटल्याच्या नंतर ना पुढचा नंबर आपला आहे असं त्याला वाटायला लागतं. मग विचार करायला लागतो. त्याच्यानंतर त्याला सुचतं की बाबा गरुड आपला मित्र आहे, आपण गरुडाला सांगून, भगवान विष्णूला सांगून याच्यामध्ये काहीतरी बदल करून घेऊ. मग त्याने वशीला लावायला सुरुवात केली. तो गेला गरुडाला सांगितलं की बाबा यमदेव आता जाताना माझ्याकडे बघून हसले, त्यांची योजना आहे पुढची मी. त्या हिशोबाने तो बोलतो. मग गरुडाला बी त्याच्यावर दया येते आणि गरुड पण म्हणतो की बाबा करू काहीतरी. मग गरुडाला एक वाटतं की बाबा आपण तेवढं भगवान विष्णूंना बोलण्याच्या तेवढ्या वेळामध्ये जर याला काही झालं, त्यासाठी याला आधी सुरक्षित जागेवर स्थलांतरित करावं. मग याला ते स्वतःच्या पाठीवर घेतात आणि दूर एका समुद्राच्या पलीकडे गुफा असते, तर गुफेमध्ये नेऊन ठेवतात. आणि मग तिथनं त्याला सांगतात की बाबा आता तू इथं खतऱ्याच्या बाहेर आहे, तुला इथं कसलाही धोका नाही, तुझं जीवन इथं सुरक्षित आहे, तू इथं राहू शकतो. आणि तिथून तो गरुड निघून जातो. आणि त्यानंतरनं तो यमदेवाला भेटतो. त्याच्यानंतरनं तो म्हणतो, देवा तुम्ही सकाळी माझ्या मित्राकडे बघून हसले, तो खूप घाबरलेला आहे, तुमची पुढची योजना तोच आहे. मग त्यावेळेस यमदेव म्हणले की बाबा मी त्याच्यासाठी हसलो नाही, मी ह्या गोष्टीसाठी हसलो, हे इतकुसं पोपट हे त्या समुद्राच्या पलीकडं कसं जाईल आणि त्या गुफेमध्ये जाऊन कसं बसल. मग गरुडाला काही सुचना. गरुड मला मी तर तिकडं तर त्याला मीच नेऊन सोडलं. आणि तितक्यात लगेच त्याची आत्मा येत असते आणि लगेच मग यमदेव सांगतात की हे बघ, त्या गुफेमध्ये, त्या समुद्राच्या पलीकडल्या गुफेमध्ये त्याचा मांजरीच्या हातून त्याचा मृत्यू होता. मांजर त्याला खाणार आणि याने त्याचा मृत्यू होता. तो तिथे गेला. मग गरुडला टेन्शन आलं की बाबा आता मीच याला तिथपर्यंत पाठवलं आणि हा माझ्यामुळं त्याचा मृत्यू झाला. मग त्यावेळेस यमदेव म्हणतात की ह्याच्यामध्ये बदल काहीच नाही, जे ठरलेलं होतं तेच झालं. त्याला कोणीतरी तिथं घेऊन जाणारच होतं आणि तो तूच होता, दुसरा कोण, त्याचा मित्र तूच होता. त्याच्यामुळे तुला तिथं त्याला पोहोचावं लागलं आणि तिथं त्याचा अंत होता, शेवट त्याचा तिथे होता. म्हणून तो तिथं पोहोचला. कशा पद्धतीने पोहोचला हे तर आपण पाहिलंच. आणि तिथं त्याचा मृत्यू झाला आणि तो मेला. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये ह्या अशा काही गोष्टी घडतात की आपण विनाकारण कुठं पोहोचलो, कुठं तरी गेलो. हे सगळं रचयिताने आधीच रचलेलं असतं आणि त्या हिशोबानंच हे सगळं होत जातं. मग आपण फक्त त्या गोष्टीला चॅलेंज करून तिथं पण तशाच पद्धतीने चांगलंच काम करत जगायचं असतं. कारण जे पूर्वजन्मीचं पाप तेच आपल्याला या जन्मी त्रास देतं आणि या जन्मीचं पुण्य हे निश्चितच आपल्याला पुढच्या जन्मात सुखात समाधानात ठेवलं. त्यामुळं आपण कसं जगतो, कुणावर कशा पद्धतीने जलसी, कटकार असतात, ह्या गोष्टी आपण करतो. आपल्याला वाटतं की आपल्याला काही दिसत नाही, कुणाला काही दिसत नाही. पण ज्याला दिसायचं, ज्याला काय करायचं ते तिथपर्यंत पोहोचत असतं. कारण एखादा माणूस माफ करू शकतो, देवही माफ करू शकतो, पण त्यांनी जे केलेले कर्म असतात ते कर्म कधीच माफ करत नाही.